अध्यक्षपदावर खासदार कपिल पाटील यांची नियुक्ती। उपवनच्या तलावाभोवती चौपाटी तयार करण्याचे ठाणे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू। ठाण्यात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळात झालेल्या ठरावांवर आयुक्त फेरनिर्णय घेणार। ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 107 मध्ये इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्याची पालकांची मागणी। ठाणे जिल्ह्याच्या विभाग अध्यक्ष पदावर खासदार कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्याचे विभाग अध्यक्ष म्हणून खासदार कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे भाजपमध्ये उत्साह संचारला आहे। मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अध्यक्षांशिवाय लढणाऱ्या भाजपमध्ये आता अनेकांना अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली आहेत। यापूर्वी ठाणे शहराच्या अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते संजय केळकरांना विनंत्या करीत असत। मात्र आता कपिल पाटील विभागीय अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच भिवंडीच्या दिशेने कार्यकर्त्यांच्या गाड्या वळू लागल्या आहेत। दरम्यान भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सध्या कॅप्टनच नसल्याचे चित्र आहे। मिलिंद पाटणकर यांच्या अपहरण नाट्याचा पूर्णतः उलगडा अद्याप झालेला नाही। या प्रकरणात 2-4 जणांची नावे आली होती। मात्र या अपहरण नाट्यानंतर ठाणे शहर भाजपला नवीन अध्यक्ष देण्यात आला नाही। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ठाणे भाजपने अध्यक्षाशिवायच लढल्या होत्या। आता कपिल पाटील यांना भाजपचे विभाग अध्यक्ष केल्यानंतर ठाणे शहर भाजप अध्यक्ष पदाबाबत कथाकूट सुरू झाला आहे। भाजपच्या अनेक इच्छुकांनी आता अध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एरवी भाजपचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी संजय केळकर यांच्याकडे कार्यकर्ते धाव घेत असत। मात्र विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर संजय केळकर हे आपल्या मतदारसंघातच काम करीत आहेत। त्यामुळे आता इच्छुकांनी कपिल पाटील यांच्या हायवे दिवा गावाकडे आपला मोर्चा वळविला। मिलिंद पाटणकर यांच्यासह संदीप लेले, सुभाष काळे, दीपक जाधव, अशोक भोईर, माधवी नाईक यांनी अध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। उपवनच्या तलावाभोवती चौपाटी तयार करण्याचे ठाणे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत। येऊरच्या निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावाभोवती नागपूरच्या फुटाला तलावाच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत। कारंजाचा लेझर शो, तलावाभोवती LED आणि सोलार दिव्यांची मनमोहक सजावट, येथील 1 किलोमीटर लांबीच्या जॉगिंग ट्रॅकचे सुशोभीकरण, तसेच संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या एका बाजूकडील वाहने बंद करून तिथे खाद्यपदार्थांच्या स्टॉलना परवानगी देऊन दर 15 दिवसांनी तलावाचा लूक बदलत राहील अशा स्वरूपात चौपाटी विकसित करण्याचा पालिकेचा मानस आहे। ठाण्याला तलावांचे शहर म्हटले जात असले तरी केवळ उपवन तलावाने आपले नैसर्गिक रूप जपले आहे। काळाच्या ओघातही तलावाने आपले सौंदर्य आणि शांतता कायम राखली आहे। एका बाजूला येऊरचा हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हवेवर हेलकावे घेणारे उपवन तलावाचे पाणी, यामुळे या परिसरात 2 घटका निवांत घालवण्यासाठी शेकडो ठाणेकर येत असतात। या तलावांचे क्षेत्रफळ 6 हेक्टर असून तलावाच्या सभोवतालचा परिसर मे शिवाई ग्रामविकास प्रतिष्ठानला 25 वर्षाच्या भाडे करारावर देण्यात आला आहे। या भागात ठाणेकरांच्या मनोरंजनाची सोय व्हावी आणि तलाव अधिक आकर्षक व्हावा यासाठी इथे चौपाटी विकसित केली जाणार आहे।
गावंड बागेकडून वर्तकनगरच्या दिशेने जाणारा रस्ता संध्याकाळी 4:30 ते रात्री 10:30 या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा. तिथली वाहतूक रस्त्याच्या उर्वरित भागातून करावी. त्यामुळे तलावाकाठचा प्रशस्त रस्ता चौपाटीवरील स्टॉलसाठी उपलब्ध होऊ शकेल. रात्री हे स्टॉल काढून घेतले जातील. तलाव परिसर आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे LED आणि सोलार दिवे लावले जातील. तलावाकाठच्या 1 किलोमीटर जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. तलावात लेझर शो तसेच चौपाटीचा लूक दर 15 दिवसांनी बदलत यावा अशी संकल्पनाही इथे राबवली जाणार आहे. इथे गोळा होणाऱ्या कचऱ्याची याच भागात शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. या संकल्पनेचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून त्यात आणखीन काही बदल होऊ शकतात. तसेच या योजनेतून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते का याबाबतची चाचपणी सुरू आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाणे शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. ठाणे शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले असून काल एका दिवसात 6 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तर पोलिसांच्या संत तपासाबाबत ठाणेकरांमध्ये चीड निर्माण झाली आहे. पूर्व ठाण्यातील ठाणेकरवाडी येथे राहणाऱ्या मुथ्थू लक्ष्मी या सकाळी 5:30 वाजता दूध घेण्यासाठी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नौपाडा येथे राहणाऱ्या रुचिता कदम या सर्व्हिस रोडने सकाळी 6:30 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. वागळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेश्मा दास या कामावर जात असताना हनुमान मंदिर गल्ली येथे दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. तर कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैल्यान या गृहसंकुलात राहणाऱ्या शशीधर या मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी 15,000 रुपये किमतीची सोनसाखळी चोरली. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीना मुदलियार या सकाळी 8:15 ला भाजी विकत घेण्यासाठी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी 30,000 रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. कळवा दत्त मंदिर येथे राहणाऱ्या शोभा पडवळ या ज्येष्ठ महिला मॉर्निंग वॉक करत असताना खारेगाव तलाव येथे मोटरसायकलने आलेल्या चोरट्यांनी 66,000 रुपये किमतीची सोनसाखळी खेचून धूम ठोकली. तर भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्पना हमटे या कामतगार येथे जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले आहे. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळात झालेल्या ठरावांवर आयुक्त फेरनिर्णय घेणार आहेत. महासभेत गोंधळ निर्माण करून चुकीच्या पद्धतीने ठराव करून भ्रष्टाचाराला खत पाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रणशिंग फुकले आहे. विरोधकांनी बुधवारी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या भेटीत आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या ठरावासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याची माहिती लोकशाही आघाडीने दिली. मागील काही महिन्यापासून महासभेत वारंवार गोंधळ निर्माण होत आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधक आक्रमक होताना दिसले आहेत. परंतु याच गोंधळात मागील 2 महासभांमध्ये विविध प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे ठराव चर्चा न करताच मंजूर झाले आहेत. त्यातही 13 एप्रिल रोजी झालेल्या महासभेत देखील विषय पत्रिकेवर अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी असताना महासभेत पुन्हा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर महापौर संजय मोरे यांनी या गोंधळातच विषय पत्रिका पूर्ण करून चर्चेसाठी आलेले अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. अशा या गदारोळात झालेल्या ठरावांवर आयुक्त फेरनिर्णय घेणार आहेत. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321
712916. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 107 मध्ये इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्याची पालकांनी मागणी केली आहे. वर्तकनगर येथील शाळा क्रमांक 44 वरील वाढता ताण कमी करण्यासाठी शाळा क्रमांक 107 ची निर्मिती करण्यात आली. पटसंख्या इथेही समाधानकारक नाही, परंतु 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असल्यामुळे 7वी नंतर इथल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळेत जावे लागते. त्यामुळे 8वी ते 10वी पर्यंतचे माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या शाळेत 7वी पर्यंतचे वर्ग असल्याने ते 10वी पर्यंत करण्याची मागणी आहे. त्या मागणीनुसार तसा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात आला असून येत्या जून पासून 8वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचे मुख्याध्यापिका आशा कंक यांनी सांगितले. या शाळेत 1ली ते 4थी पर्यंत प्रत्येकी 1 तर 5वी ते 7वीच्या प्रत्येकी 2 तुकडे आहेत. प्रत्येक वर्गात साधारण 35 ते 40 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. 10 ऑगस्ट 1987 मध्ये शाळा क्रमांक 44 मधून या शाळेची निर्मिती झाली. 2 एप्रिल 1995 मध्ये राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या हस्ते या शाळेच्या नवीन इमारतीचे वर्तकनगरच्या दत्त मंदिरासमोरील जागेत भूमिपूजन झाले. तत्कालीन महापौर अनंत तरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर 3 मजली इमारतीमध्ये ही शाळा सुरू झाली. शाळेत मुख्याध्यापिकेसह 15 शिक्षक इथे आहेत. 2013 मध्ये 350 इतकी असलेली पटसंख्या आता 261 वर आली आहे. खासगी शाळांची फी, देणगी आणि शैक्षणिक साहित्यांच्या वाढत्या किमती यामुळे वर्तकनगर, भीमनगर, शास्त्रीनगर आणि लोकमान्य नगर या भागातील मध्यमवर्गीय मुले इथे शिक्षण घेत आहेत. शाळेतूनच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. वर्षभरात शासनाच्या इतर उपक्रमासाठी शिक्षकांना जेव्हा अन्यत्र पाठवले जाते तेव्हा पालकही एखादा दिवस उत्स्फूर्तपणे वर्गावर शिकवण्यासाठी येतात, अशी माहिती येथील शिक्षकांनी दिली. जुने फर्निचर, मोडकळीस आलेले बेंच, फळ्यांचे उडालेले रंग त्यामुळे या शाळेलाही अवकळ आली आहे. अर्थात पालिका प्रशासनाकडून एखादी वस्तू मिळेपर्यंत शाळेचे शिक्षक वाट पाहत नाहीत. तत्पूर्वी सढळ हस्ते मदत करणाऱ्या पालकांकडून शाळेला वस्तुरूपी भेटी मिळते. यासाठी ज्योती आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पालकांची शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली बैठका, कार्यक्रम तसेच पालकांच्या सूचना शाळेला देण्यात येतात. शाळा देखील पालकांच्या सूचनांचा साधक बाधक विचार करून त्याची अंमलबजावणी करत आहे. घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या व सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.